झोपण्यापूर्वी स्वामींचा हा संदेश 2 मिनिटे वेळ काढून नक्की ऐका. तुमच्या मनाला शांतता मिळेल आणि शांत झोप लागेल. स्वामी म्हणतात, भक्तांनो, जीवनात संकट येणं हे नवीन नाही, पण संकट आलं म्हणून घाबरणं, निराश होणं हे योग्य नाही. कारण जेव्हा तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थ असा जाप करता, तेव्हा मी तुमच्या पाठीशी उभा असतो. तुमची परीक्षा ही तुमचं सामर्थ्य वाढवण्यासाठीच असते. सोनं जसं आगीत तापल्यावर अधिक शुद्ध होतं, तसंच माणूस संकटात तावून सुलाखून निघतो. अनेक वेळा तुम्ही म्हणता, स्वामी, मी खूप प्रयत्न केले, पण यश मिळत नाही. लक्षात ठेवा, प्रयत्न कधीच वाया जात नाही. योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवणं हीच खरी भक्ती आहे. मी तुमच्या नशिबात जे लिहिलं आहे ते योग्य वेळी नक्की घडेल. उगाच काळजी करून मन अशांत करू नका. मन शांत ठेवा, कारण अस्वस्थ मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. डोळे बंद करा आणि माझं नाव घ्या. तुमचं मन हलकं होईल, विचार स्वच्छ होतील आणि मार्ग आपोआप सापडेल. भक्ती म्हणजे फक्त शब्दांचा जप नाही, तर मनातील विश्वास आहे. जे लोक तुमच्यावर अन्याय करतात, त्यांच्याबद्दल द्वेष बाळगू नका. न्याय देणारा मी आहे. वेळ आल्यावर प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ मिळतंच. तुम्ही फक्त सत्याच्या मार्गावर चालत राहा. प्रामाणिक कष्ट करणारा कधीच रिकामा हाती परत जात नाही. कधीकधी आयुष्यात सर्व काही असूनही मन रिकामं वाटतं. अशा वेळी बाहेर नाही, तर आत पहा. समाधान हे वस्तूमध्ये नसून समाधानात आहे. कृतज्ञ राहा. जे आहे त्याबद्दल आभार माना. कृतज्ञ मनातच खऱ्या सुखाचा वास असतो. भक्तांनो, आज जो त्रास आहे तो कायमचा नाही. अंधार कितीही दाट असला तरी पहाट येतेच. तुमच्या डोळ्यातून पडलेलं प्रत्येक अश्रू मी पाहतो. योग्य क्षणी त्याच अश्रूमधून आनंद जन्माला येईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मनापासून माझ्यावर विश्वास ठेवा. काळजी मला द्या आणि धैर्याने पुढे चालत राहा. मी आहे, मी होतो आणि मी कायम तुमच्यासोबतच आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.